नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन इतिहासावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, वैशाली ही खालीलपैकी कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? तर ऑप्शन क्रमांक 1, उरज्जी या महाजनपदाची वैशाली ही राजधानी होती। तर पहा थोडीशी माहिती पाहूया महाजनपद आणि त्यांची राजधानी। तर पहा उरज्जी या महाजनपदाची राजधानी वैशाली, कोसला या महाजनपदाची राजधानी श्रावस्ती होती, काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती आणि मगध या महाजनपदाची राजधानी ही पाटलीपुत्र होती। प्रश्न क्रमांक दुसरा, बौद्ध धर्मात त्रिरत्नाचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, बौद्ध धर्मामध्ये त्रिरत्न याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2 बुद्ध, धम्म आणि संघ असा होतो। तर पाहूया बौद्ध धर्माविषयी थोडीशी माहिती। तर पहा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली। तर पुढचा पॉईंट आहे पहा, भगवान बुद्धांचा जन्म हा इसवी सन 563 मध्ये नेपाळमधील लिंबोनी येथे झाला। पुढचा पॉईंट असा आहे पहा, बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली निर्वाण प्राप्त केले आणि पुढे बुद्ध प्रबुद्ध म्हणून ओळखले जाते। पुढचा पॉईंट पहा, सारनाथ बनारस येथे त्यांनी पहिले प्रवचन दिले तर त्याला धम्मचक्र प्रवर्तना असे म्हणतात। नेक्स्ट आहे पहा, कुशीनगर उत्तर प्रदेश येथे वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे निधन झाले। प्रश्न क्रमांक तिसरा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4, ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते। तर पाहूया जैन धर्माचे सर्व तीर्थकार। ऋषभदेव हे पहिले तीर्थकार होते, अजितनाथ हे दुसरे तीर्थकार होते, संभवनाथ हे तिसरे तीर्थकार होते, सुमितनाथ हे 5वे तीर्थकार होते, अभिनंदननाथ हे 4थे तीर्थकार होते, पार्श्वनाथ हे 23वे जैन धर्माचे तीर्थकार होते आणि महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते। प्रश्न क्रमांक 4, समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 2, हरिसेन हा समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी होता। प्रश्न क्रमांक 5, सर्वोदयी नेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, विनोबा भावे यांचा सर्वोदयी नेते म्हणून उल्लेख केला जातो। प्रश्न क्रमांक 6, हिंदू पौराणिक कथामध्ये अंगकोर वाट हे कशाचे प्रतीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हिंदू पौराणिक कथांमध्ये अंगकोर वाट हे ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, मेरू पर्वत याचे प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 7, बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झालेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, विजयनगर हे राज्य बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर नवीन राज्य निर्माण झाले नाही। प्रश्न क्रमांक 8, चिपको आंदोलन हे पुढीलपैकी कशाशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 1, पर्यावरण यांच्याशी चिपको हे आंदोलन संबंधित होते। प्रश्न क्रमांक 9, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2, एडन या कारागृहामध्ये ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना ठेवले होते। प्रश्न क्रमांक 10, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, बुद्ध यांची बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण आहे। प्रश्न क्रमांक 11, तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2, तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख म्हणजे ताम्रपट असा अर्थ होतो।
प्रश्न क्रमांक 12. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. राजा कनिष्काची राजधानी पुढीलपैकी कोठे होती? तर ऑप्शन क्रमांक 1. पेशावर या ठिकाणी राजा कनिष्काची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर अंगकोर वाट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. कंबोडिया या देशाच्या राष्ट्रध्वजावर अंगरकोट वाट आहे. प्रश्न क्रमांक 15. लॉर्ड कर्झनने प्राचीन स्मारक कायदा कोणत्या वर्षी आणला? तर ऑप्शन क्रमांक 3. सन 1904 या वर्षी लॉर्ड कर्झनने प्राचीन स्मारक कायदा आणला. प्रश्न क्रमांक 16. बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. बिहार या राज्यामध्ये बुद्धगया हे धार्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 17. संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ उत्तम वाहन असा होतो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते एक हडपकालीन शहर नाही? तर ऑप्शन क्रमांक 3. मेहरगढ हे एक हडपकालीन शहर नाही. प्रश्न क्रमांक 19. सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मितीचं स्थान सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2. लोथल या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या नवनिर्मितीचं स्थान सापडले. प्रश्न क्रमांक 20. हडप्पा संस्कृती ही प्रथम कोणत्या वर्षी सापडली? तर याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. सन 1921 या वर्षी हडप्पा संस्कृती प्रथम सापडली. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी तिसरे जैन तीर्थकार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3. संभवनाथ हे जैन धर्माचे तिसरे तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 22. मूकनायक हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे नियतकालिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 23. मुस्लिम लीगची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2. सन 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 24. ऋग्वेद हे कोणत्या काळातले रचलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. लोहयुग या काळामध्ये ऋग्वेद हे रचलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4. भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 26. हडप्पाकालीन संस्कृतीचे अग्निकुंड खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले? तर ऑप्शन क्रमांक 4. कालीबंगन या ठिकाणी हडप्पाकालीन संस्कृतीचे अग्निकुंड सापडले. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1. अकबर आणि हुमायूनमध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले. प्रश्न क्रमांक 28. राज्यघटनेला मॅग्ना कार्टा असे घटनेच्या कोणत्या भागाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3. राज्यघटनेच्या 3ऱ्या भागाला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. राजा राम मोहन रॉय यांनी इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय आहे. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ॲडम ह्यूम यांनी कोणाला आपले गुरु मानले होते?
तर ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ॲडम ह्यूम यांनी म. गो. रानडे यांना आपले गुरु मानले होते. प्रश्न क्रमांक 31, बोस्टन टी पार्टी ही कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध यांच्याशी बोस्टन टी पार्टी ही संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, पंचम जॉर्ज यांनी इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.